नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या पुरानं वेढलेल्या ग्रामस्थांना सोडवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली। एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून बचाव कार्य राबवलं जाते। जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। याबाबत माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले। पाण्यात अडकलेल्या लोकांना सर्व मदत देण्याचे आदेश देण्यात आले असून महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नागरिकांना केलं। पाणी मधून उकळत एनडीआरएफ तर एनडीआरएफची टीम बीडला आहे आणि एसडीआरएफच्या ज्या 2 टीम आहेत त्या नांदेडला सध्या आहेत आणि मिलिटरी सुद्धा नांदेडला त्यांनी बोलवलेली आहे। काही गावामध्ये काही लोक अडकलेली होती, त्यांनाही बाहेर काढण्यात आले आहेत। 4-5 लोक 5 लोक जवळपास बेपत्ता आहेत, अजून नक्की सांगता येत नाहीत, त्या घरामध्ये का तिथपर्यंत जाता येत नाही आणि म्हणून त्यांचे शोधकार्य सुरू आहे। त्याचबरोबर जनावरं जी आहेत, बकऱ्या असतील, गायी असतील, जवळपास 200-250च्या वर ही काही पावसामध्ये वाहून गेलेली आहेत आणि नांदेडमध्ये सगळे आम्ही लक्ष ठेवून आहोत। त्याचबरोबर शाळा ज्या आहेत त्यांना सुट्टी देण्याच्या संदर्भामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत। तिथली स्थानिक परिस्थिती बघून त्या ठिकाणची विशेष करून मराठवाड्यातला काही भाग आहे, कोकणातला भाग आहे, विदर्भामध्ये आहे, पण त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती बघून आपण शाळांना सुट्टी त्या ठिकाणी जाहीर करायची आहे। त्यासाठी कोणालाही इथे विचारण्याची गरज नाही, कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही। स्थानिक परिस्थिती जर गंभीर असेल, शाळेच्या आसपास पाणी असेल, ओढे असतील, नद्या असतील, ओलांडून जायचे असेल मुलांना, तर मला असं वाटतं त्या ठिकाणी शाळा बंद ठेवाव्यात अशा सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत।